तो समजा मी बसमध्ये चाललो आहे, मला एखादे आजोबा दिसले, तर त्यांचं जे मूड आहे समजा ते खूप हेल्दी आहेत, तर मला ते मोटिवेशन भेटतं की यार वय वर्ष 70-80 हा माणूस किती फिट आहे. म्हणजे लाज पण वाटते की यार ह्या वयात हा माणूस एवढं सगळं करतोय. पण जर एखादा माणूस म्हणजे खूपच वल्नरेबल आहे, खूप म्हणजे आजारी वाटतोय किंवा असं आहे, तर मग ते पण मला फील होतं की यार हे किती म्हणजे असं टच होतं की यार कुछ तो है. असं माझं असं म्हणणं आहे, कुठलंही नॉलेज कधीच वाया जात नाही. जसं मी इंजिनिअरिंग केलं आहे, ते नॉलेजही मला ॲक्टिंगमध्ये उपयोगी पडतं. मी शेतात काम करतो, त्याचंही नॉलेज मला ॲक्टिंगमध्ये उपयोगी पडतं. तुम्ही काहीही करत असा, तुम्ही स्वयंपाक चांगला बनवत असाल ना, ते नॉलेजसुद्धा तुम्हाला फक्त ॲक्टिंगच नाही, तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी फील्डमध्ये त्याचा उपयोग होणार आहे, ते वाया जाणार नाही. स्वतःचा कंटेंट टाकायला सुरुवात केली होती, त्याच्यावरती पण मला भरपूर लोकांनी कमेंट केले होते. अगदी त्यात म्हणजे मोठमोठे बॉलिवूड स्टार्सनी सुद्धा कमेंट केलेली. हां, म्हणजे आता नाव नाही घेत, पण केली होती. आहे माझ्या त्याचे स्क्रीनशॉट्स पण मी काढून ठेवलेले आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये कोणाला डेट करायला आवडेल? ओके, म्हणजे तू ऑप्शन्स की ऑप्शन नाही तू सांगायचं. ओके, इथे ऑप्शन नाही. कुणाला डेट करायला आवडेल? अरे बापरे, आता कोणाचं नाव घेऊ? नमस्कार, मी आशिष. कल्लाकारच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्यासोबत आहेत श्रीराम लोखंडे. नमस्कार. श्रीरामला आपण वेगवेगळ्या सिरियल्समधून, अल्बम सॉंग्समधून, शॉर्ट फिल्म्समधून आत्तापर्यंत बघतच आलो आहे. पण त्याचबरोबर आत्ता श्रीराम ज्या गोष्टीसाठी खास असा चर्चेत आहेत ते म्हणजे श्रीरामचे इंस्टाग्राम रील्स. थँक्यू आशिष, थँक्यू सो मच. आणि मला तू इथं बोलवलं त्यासाठी तुझे खूप आभार. प्रत्येक कलाकाराचा या क्षेत्रात काम करण्याआधी एक काहीतरी स्टोरी असते, पण तुझा ह्याबद्दलचा प्रवास कसा होता? माझ्यासाठी तो स्ट्रगल होताच मोठा म्हणजे अजूनही आहे. मी अजूनही माझ्या फॅमिलीला कन्व्हिन्स करत असतो, कारण की त्यांनी जी वेळ दिलेली ती ऑलरेडी संपलेली आहे. आणि पण माझी कामं येत असतात. पण या फील्डमध्ये जसं अनसर्टन्टी खूप आहे, असं शाश्वत असं काही नाही आहे. त्यामुळे त्यांचं असं असतं की काहीतरी एक असं कन्फर्म वेगळं असं काहीतरी असावं, म्हणून ते कंटिन्यू मला सांगत असतात की तर मी अजून त्याच फेजमध्ये की बाबा मी अजून त्यांना कन्व्हिन्स करत असतो थोडा वेळ. नाही, तुझं बरोबर आहे ॲक्च्युली, कारण हे सर्वांच्याच बाबतीत होतं. आणि काय रिएक्शन होती घरच्यांची ज्यावेळेस तू सांगितलंस की हो आता मी असं काहीतरी काम चालू करतोय? पहिले तर त्यांना असं वाटलं की माझ्या डोक्यात काहीतरी खूळ गेलेलं आहे, कारण मी माझं इंजिनिअरिंग झालं होतं नुकतंच आणि मी माझा तू जॉब पण करत होतास असं मी ऐकलंय. मी MNC कंपनीमध्ये जॉबला होतो आणि मी मेकॅनिकल इंजिनियर होतो. माझ्या कोर कंपनीत मी कामाला होतो आणि पॅकेज चांगलं होतं, नोकरी चांगली होती, पण माझं मन काही रमत नव्हतं. आणि मी अचानक घरी फोन केला आणि सांगितलं की मला काही हे जमत नाही, मला थोडासा वेळ पाहिजे आणि माझ्यासाठी ही गोष्ट नाही आहे असं मला वाटतं आहे जॉब वगैरे. तर म्हटलं मला थोडा वेळ द्या, मी काहीतरी करेन, म्हणजे मला ॲक्टिंगमध्ये काहीतरी करायचं आहे, तर मला थोडा वेळ द्या. बरोबर. सो मी त्यांच्याकडून 1.5 वर्ष मागून घेतलं होतं की 1.5 वर्षच द्या, जास्त वेळ नको. जरी मला काही झालं नाही तरी मी पुढे जाऊन इंटरव्ह्यूज देईन आणि मग माझ्याकडे एक रिझन्स असतील बाबा, म्हणजे आहे लिमिटेड टाईम आहे. तर मग 1.5 वर्ष संपायच्या आतच मी त्यावेळी पुण्यात नाटक करत होतो, म्हणजे अजूनही मी करतो नाटक, पण त्यावेळी मी पुण्यात थिएटर करत होतो. तर माझे त्यावेळी 4 नाटकं चालू होती एका वेळी आणि त्यावेळेस माझे ऑडिशन्स पण चालू होते. आणि मग असंच मला ऑडिशन्स देऊन लागेर झाल्याची भेटली पहिल्यांदा. वा. आणि ते माझे डेडलाईनच्या आधी जस्ट 2 महिने, म्हणजे 1.5 वर्ष संपणार त्याच्या आधी 2 महिने मला लागेर झाल्याची मिळाली. आणि तिथून माझा म्हणजे ऑन स्क्रीन किंवा कमर्शियली माझा अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं असं म्हणू शकतो आपण. आणि मग तोच तुझा जो फर्स्ट जे तू बोलला की लागीर झालंजीमधनं तू सुरुवात केली, त्यावेळेसचा तुझा एक्सपिरियन्स कसा होता? खूप चांगला होता एक्सपिरियन्स. फिलिंग काय होती त्यावेळेची? त्यावेळेची फिलिंग अशी होती की मला फोन आला होता प्रोडक्शन हाऊसमधून आणि प्रोडक्शन हाऊसचे मॅनेजर बोलत होते माझ्याशी आणि लिटरली मी ऑडिशन कधी दिलं हे मला आठवत नव्हतं. आणि हा खरा किस्सा आहे. मी त्यांना विचारलं की सर मी तुमचं ऑडिशनच दिलं नाही. ते मला म्हणे आमच्याकडे तुझं फुटेज आहे. तर म्हटलं सर मला आठवतच नाही आहे मी ऑडिशन दिलेलं. मग मला ते बोलले तुम्ही साताराला कधी आला होता का कोटेश्वर मंदिरात? तर म्हटलं हो सर मी तिथे एक ऑडिशन दिलं. म्हणजे ते लागेर झालं जिचंच होतं. मग मला विश्वास बसला आणि माझ्या फ्रेंड्स माझे भरपूर चेष्टा करायचे की अरे तुझं असं सिलेक्शन झालं आहे असं तसं. म्हणजे आमच्या हे क्षेत्रात काही लोक असतात म्हणजे चांगले मित्र बरोबर जे तर ते करत असतात. तर मला वाटलं तो तसाच कॉल आहे. सो मी त्यांना त्या अर्थाने घेतलं होतं की बाबा माझी हे चेष्टा करते कुणीतरी माझ्या मित्रांपैकी. सो मी ते एवढं सिरियसली नव्हतं घेतलं. पण ॲक्च्युली जेव्हा मला ते त्यांच्या सगळ्या गोष्टी आल्या ऑफिशियली तेव्हा मग मला खूप आनंद झाला, कारण की ऑनस्क्रीन दिसणं आणि डायरेक्टली त्यावेळी
लागेर झाल्याची टॉपला होती आणि माझी अचानक त्याच सिरियलमध्ये एंट्री. बरं मलाही ती सिरियल आवडत होती. माझ्यासाठी ते खूप काय म्हणतात त्याला, माझा आनंद द्विगुणित नाही त्रिगुणित चौगुणित झाला आणि होता. घरचे पण खुशच असतील. खूप खूप खूप. एक कलाकार म्हणून तू स्वतःवर कसं काम करतोस? जेव्हा यात पूर्णपणे उडी मारली तेव्हा लक्षात आलं की यात भरपूर गोष्टी आहेत. म्हणजे नुसतंच अभिनयाची आवड आहे म्हणून अभिनय करतो हे खूपच म्हणजे सुरुवातीची स्टेज आहे अगदीच तुमची. बरोबर. पण जेव्हा ॲक्च्युअल तुम्हाला कुठेतरी काहीतरी करायचं असतं त्यावेळी तुम्हाला एक अभिनेता म्हणून किंवा अभिनेत्री म्हणून तुम्हाला भरपूर गोष्टी प्रूव्ह कराव्या लागतात. प्रूव्ह म्हणजे की ते पुढच्याला काय पाहिजे आपल्याकडनं, जे रायटर्स आहेत डिरेक्टर्स आहेत त्यांना नक्की कशा प्रकारची गोष्ट कुठला क्राफ्ट पाहिजे ते आपल्याकडे पाहिजे. त्यासाठी आपल्याला काही गोष्टी म्हणजे जसं की स्वतःवरती वर्क करणं आलं, म्हणजे मग त्याच्यामध्ये तुमची भाषा आली, त्यानंतर तुमचे मॅनरिझम आले. एखादं कॅरेक्टर असतं की जे शहरी असतं, एखादं असतं ते गावाकडचं असतं, तर त्या प्रकारचे मॅनरिझम त्या प्रकारची बोलीभाषा ती जमली पाहिजे किंवा ती जमली पाहिजे किंवा जर तुम्हाला येत नसेल तर ती तुम्हाला शिकायची तुमची तयारी पाहिजे. तयारी पाहिजे ही खूप मोठी गोष्ट आहे अभिनयात. म्हणजे ते अभिनय म्हणजे ॲक्च्युली अभिनयच नाही, या क्षेत्रामध्ये किंवा कोणते क्षेत्र असो तुमची काम करण्याची तयारी पाहिजे. तर जर आपण काम केलं ना खरंच जसं तू बोलला तर वर्कआउट होतं. म्हणजे आपण कुठेतरी पोहोचतो. जर तुम्ही काम नाही केलं नुसतंच वाटलं की मला करायचं प्रत्येकाने आपलं एक एम जर ठेवलं ना बरोबर 100% त्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. त्यानंतर भरपूर म्हणजे नुसतं हेच नाही, म्हणजे तुमचं वाचन पाहिजे, तुम्ही तेवढं बघितलं पाहिजे, तुमच्यासोबतचे जे लोक आहेत म्हणजे माझ्या वयाचे जे लोक बाकीचे काय करत आहेत ह्याचं पण तुम्हाला भान पाहिजे. बरोबर. म्हणजे तुम्हाला कळतं की तुमचं कॉम्पिटिशन नक्की कुणासोबत आहे. कधी असं झालंय का की श्रीराम लोखंडे म्हणजे तुझ्या सरनेममुळे तुझ्या नाव म्हणजे असं बोललं जातं की तुझ्या सरनेममुळे नावामुळे कधी असं तुला कोणत्या गोष्टीसाठी त्रास झालाय, कोणत्या प्रोजेक्टसाठी कधी ऑडिशन्सला गेलाय किंवा? नाही खरं सांगायचं तर माझ्यासोबत अजून असं कधीच काही झालं नाही आणि कदाचित मी ब्लेस्ड असेन की माझ्यासोबत असं कधी झालं नाही आणि ती चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला जेवढे लोक भेटले ते सगळे चांगले भेटले आणि ते खूप महत्त्वाचं असतं की तुमच्या प्रवासात कुठली लोक तुम्हाला साथ देतात. हो ही गोष्ट तेच तुम्हाला पुढे नेतात. मला आजपर्यंत असं खूप मदत करणारे सांभाळून घेणारे लोक भेटले आणि आत्ता जेवढं काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे. म्हणजे त्याचं क्रेडिट त्यांना पण जातं. असं नाही की 100% मी एकट्याने केलं वगैरे असं काही होत नाही. भरपूर लोकांची तुम्हाला मदत असते. तुला तुझी पहिली ऑडिशन्स आठवते? पहिली ऑडिशन अशी स्पेसिफिक नाही आठवत पण पहिल्या ऑडिशन्स खूप आठवतात की ज्याच्यामध्ये फक्त प्रोफाईल द्या वरती मी त्या कॅमेरामध्ये असं बघत होतो की सर नक्की काय द्यायचं म्हणजे ते प्रोफाईल द्या म्हणजे तुम्ही सरळ उभं राहायचं, मग इकडे बघायचं तिकडे राईट बघायचं लेफ्ट बघायचं. तर ते इथून सुरुवात होती. म्हणजे कधी कधी विशेष वाटतं की आपण एवढ्या स्क्रॅचपासून सुरुवात केली आहे मग त्याचं कधी कधी कौतुक पण वाटतं. कसं सुचलं तू चालू केलं किंवा पहिला रील किंवा असा कोणता रील होता तुझा की जो तू बनवला सहज पण तुला वाटलं की यार हे तर खूपच चाललंय आणि मग पुढे तू कंटिन्यू केलं? तर झालं असं की ऑलरेडी माझी कामं चालू होती. मी 2 सिरियल केल्या, शॉर्ट फिल्म्स केलेत, अल्बम सॉंग्स केलेले आहेत. पण जेव्हा म्हणजे एक असतं की जेव्हा काम असतं आणि जेव्हा काम नसतं या 2 गोष्टींमध्ये खूप फरक आहे. बरोबर. कारण तुम्ही जेव्हा काम असतं ना या फील्डमध्ये तेव्हा तुम्हाला इतकं काम असतं की तुम्हाला स्वतःकडे बघायला वेळ नसतो आणि जेव्हा तुम्हाला काम नसतं तेव्हा तुम्हाला इतका वेळ असतो की ती जी वेळ आहे, तो जो काळ आहे तो तुम्हाला खायला उठतो. तर त्या दरम्यान तुम्ही काय करता? तर त्या दरम्यान मग भरपूर गोष्टी म्हणजे जसं की मी भरपूर गोष्टी करत असतो. कधी जिमिंग आलं, कधी म्हणजे रीडिंग आलं, तर त्यातलाच एक प्रकार म्हणजे व्हिडिओ बनवणं आलं. तर त्यातून ते रील्स वगैरे तिथून सुरुवात झाली माझी. आणि त्याचसोबत त्या दरम्यानच्या काळात म्हणजे आफ्टर कोविड एवढे इन्फ्लुएन्सर्स आणि एवढे रील स्टार्स आपण म्हणू किंवा इन्फ्लुएन्सर्स म्हणू की खरंच चांगल्या ठिकाणी दिसायला लागले, म्हणजे अगदी बॉलिवूड मूवीजपर्यंत पोहोचले. बरोबर. तर ते इतकं कौतुकास्पद वाटलं मला की म्हटलं का आपण स्वतःला अडवावं, म्हणजे उगाच म्हणजे असं म्हणायचे माहीत नाही सगळे म्हणायचे कोण, पण काही गोष्टी कानावर आल्या होत्या की ते केलं तर कदाचित आपलं ॲक्टिंग करिअर हॅम्पर होऊ शकतं. पण ते जेव्हा त्या लोकांना बघितलं तेव्हा असं वाटलं की यार ते तिथं आहेत ना ऑलरेडी, ते कामं करतायत, ते ॲक्च्युली ते रील्स करतायत म्हणून ते तिथपर्यंत पोहोचलेत. बरोबर. आपण करायला काय हरकत आहे, हे मोटिवेशन होतं. आणि मग मी असंच रँडमली मी मागच्या वर्षी 2023मध्ये मी असं ठरवलं की आपण करू, म्हणजे आपण ट्राय करू. आहे वेळ, काही काम चालू नव्हतं, घरी होतो, मग म्हटलं आपण करूयात, ट्राय तरी करू. मग ते जेवढी ओळख मला 2 सिरियल्स किंवा
ऑफिशियली कामं करून नाही मिळाली, तेवढी तेवढी मला रील्स मधून मिळाली. आणि माझे आत्ता रील्स बघून लोकांना माझे मागची कामं ते आत्ता बघतात की हा बाबा तुम्ही त्यात पण काम केलं, तुम्ही यात पण काम केलं, ते आत्ता त्यांना मी त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. तर हा फायदा झाला. नाही खरंच आहे हे ॲक्च्युली, कारण ज्यावेळेस आपण दोघांनी शूट केलं ना, आणि मी त्याचा BTS शेअर केला होता माझ्या इंस्टाग्राम पेजला, मिनी व्लॉग. तर माझे मित्र मला विचारत होते की तू ह्याच्यासोबत काम केलं का रे? मी बघतोय याला, मी रील रोज बघतो. इवन आता शुभम पण बोलला ना की अरे हा मी तुला बघितलंय. हां, नाही खरंच आहे ॲक्च्युली, हे माध्यम पण चांगलं आहे. चांगलं आहे. तर म्हणजे जिथं ज्या लोकांना प्लॅटफॉर्म नाही, ज्या लोकांना म्हणजे रीलला प्रमोट करत नाही, बरोबर, मी माझं मत सांगतोय, ज्यांना प्लॅटफॉर्म नाही, तुम्ही संधीची वाट पाहण्यापेक्षा जे तुमच्याकडे आहे, तुमच्या हातात आहे, तुमच्या बोटावर आहे, त्याचा वापर करा. स्वतःसाठी प्लॅटफॉर्म तयार करा, स्वतःचं स्टेज बनवा, तुम्ही पोहोचाल जिथं पाहिजे तिथं. थोडा वेळ लागेल, थोडी मेहनत लागेल, पण पोहोचाल. तर मला तुला एक इंस्टाग्रामीण प्रश्न विचारायचा आहे. ओके. तू जे रील्स बनवतोस, व्हिडिओज बनवतोस सोशल मीडियावर, ती सुरुवात कशी झालीस? म्हणजे तुला कधी वाटलं की आता हे पण केलं पाहिजे? कारण ॲक्टिंग तर तू करतोच, पण यासोबत हे पण केलं पाहिजे. त्याचं खरं मोटिवेशन म्हणजे खरं तर जेव्हा काही काम नव्हतं लॉकडाऊनमध्ये, त्यावेळेचं ती गोष्ट आहे की जेव्हा सगळेच घरी होते आणि असं झालं होतं की आता काय करायचं. प्लस त्याच्यानंतर आफ्टर कोविड भरपूर रील्स म्हणजे इन्फ्लुएन्सर्स ज्यांचे व्हिडिओज वगैरे व्हायरल होत होते, ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी दिसायला लागले. म्हणजे ह्याच्यामध्ये मोठमोठ्या प्रोजेक्ट्समध्ये, मूवीजमध्ये दिसायला लागले. मग असं वाटलं की यार हे लोक करतायत, त्यांनी स्वतःचा प्लॅटफॉर्म तयार केला, स्वतःची व्हॅल्यू वाढवली आणि मग ते तिथपर्यंत पोहोचले. बरोबर. तर आपण का करू नये? आपण का स्वतःला मागे ठेवावं? मग तेच की आजूबाजूला काय चाललं आहे याचं भान ठेवून आणि प्लस आपल्याला काही क्रिएटिव्ह करता येईल ह्या गोष्टीचा विचार करून मग शेवटी मी पण व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. आणि हो, मला त्याचा फायदा होतोय. पहिला रील आठवतोय? पहिला व्हिडिओ अगदी तू टिकटॉकला जरी केलेला असेल तरी पहिला व्हिडिओ आठवतोय मला, जो की मी टिकटॉकला केला होता. तर त्यात एक लिपसिंकच होतं, ते लहान मुलाचं, आणि तो कॉमेडी होता, फनी व्हिडिओ होता की मामा मला कपडे घेऊन येणं असं होतं ते. आणि ते खूप कॉमेडी केलेलं मी. असं ते आहे तो, आता तो व्हिडिओ माहीत नाही मला आहे की नाही, कारण टिकटॉक आणि इन्स्टॉल केलं त्यात सगळं गेलं ते मटेरियल. तर त्यानंतर मग मला जसा लोकांचा रिस्पॉन्स आला त्यानंतर मला वाटलं की यार हा म्हणजे आपण करू शकतो. पण लिपसिंक नंतर मी स्वतःचे काही व्हिडिओज टाकायला सुरुवात केली होती टिकटॉकला सुद्धा, स्वतःच्या आवाजात स्वतःचा कंटेंट टाकायला सुरुवात केली होती. त्याच्यावरती पण मला भरपूर लोकांनी कमेंट केले होते. अगदी त्यात म्हणजे मोठमोठे बॉलिवूड स्टार्सनी सुद्धा कमेंट केलेली. हां, म्हणजे आता नाव नाही घेत पण केली होती. आहे माझ्या त्याचे स्क्रीनशॉट्स पण मी काढून ठेवलेले आहेत. माझ्यासाठी खूप चांगले, खूप मोठमोठे कलाकार माझ्यासोबत रिमिक्स करायचे त्यावेळी पण. आणि मग ते खूप मला आवडलं की यार हां, म्हणजे आपण काहीतरी वेगळं करतोय की जे लोकांना वाटतं की बाबा याच्यासोबत करावं काहीतरी. बरोबर. सो मग ते, आणि तीच परत मग जसं टिकटॉक गेलं तसं ते रील्सवरती आलं. आणि मग ते रील्सवरती मी बनवत नव्हतो, पण जेव्हा काम नव्हतं म्हणजे की कामं तेवढी चालूच नव्हती त्यावेळी अजून झाली कोविड नंतर. तर मग म्हटलं आता आपण काहीतरी करू शकतो, आपल्याकडे मोबाईल आहे तर आपण व्हिडिओज क्रिएट करू शकतो. बरोबर. मग व्हिडिओज टाकायला सुरुवात केली होती त्यावेळी. तुझ्या व्हिडिओजमध्ये एक मोटिवेशन असतं, एक इमोशन्स असतात. हा कंटेंट तुला कसा सुचतो? मी पहिली गोष्ट, माझं असं कधीच नसतं की मला व्हिडिओ बनवायचा आहे, मी आज टाकायलाच पाहिजे, मी उद्या टाकायलाच पाहिजे. मी असं काही ठरवलेलं नसतं. माझं एवढंच असतं की मला जर एखादी गोष्ट आवडली, म्हणजे समजा आता हा फोन आहे, हा आजकाल कुठंच नाही बघायला भेटत. जर मला हे टच झाला, मला हे सेन्स झालं, तर त्याच्याबद्दल काय वाटतं ते मी मांडू शकतो माझ्या भाषेत, माझ्या शब्दात. तर तसं ते माझे मोटिवेशन आहे व्हिडिओ बनवायचं, किंवा माझे इन्स्टिंक्ट्स आहेत. तर मी असं हे नाही, मी असं कुठली गोष्ट डेलिबरेटली नाही करायला जात की आता बाबा काय रक्षाबंधन आले तर रक्षाबंधनावरती मी व्हिडिओ बनवणार, हे माझं नसतं. जे की काही लोकांना सुचतं, मला नाही सुचत. माझं जे ड्रिव्हन मोटिवेशन आहे ते नाही आहे. माझं हे की मी काय फील करतो. समजा मी बसमध्ये चाललोय, मला एखादे आजोबा दिसले, तर त्यांचं जे मूड आहे, समजा ते खूप हेल्दी आहेत, तर मला ते मोटिवेशन भेटतं की यार वय वर्ष 70-80, हा माणूस किती फिट आहे. म्हणजे लाज पण वाटते की यार ह्या वयात हा माणूस एवढं सगळं करतोय. पण जर एखादा माणूस म्हणजे खूपच वल्नरेबल आहे, खूप म्हणजे आजारी वाटतोय किंवा असं आहे, तर मग ते पण मला फील होतं की यार हे किती म्हणजे असं टच होतं की यार
कुछ तो है असं. मग त्यातून मला सुचतं की बाबा मी काय विचार करतोय. मग त्यातून ते म्हणजे एवढंच म्हणेल की मला माझ्या भावनांची जाण आहे आणि ते मला कळतं की लोकांपर्यंत कसं पोहोचवायचं. वा. म्हणून माझे रील्स लोकांना रिलेटेबल वाटतात आणि इतके लोक माझं नाही म्हणता येणार, माझ्या कॉन्सेप्टचं किंवा माझ्या व्हिडिओजमध्ये ज्या गोष्टी असतात त्यांचं कौतुक करतात. लिटरली DM मध्ये ते स्वतःचा पर्सनल अनुभव, जे की मला कधी कधी असं वाटतं की थांबा, म्हणजे मी एक त्रयस्थ माणूस आहे की मी असेल मी तुमच्यासाठी की बाबा, म्हणजे आय एम ग्रेटफुल की तुम्ही मला तेवढं स्थान देता स्वतःच्या आयुष्यात, की तुम्ही मला तेवढं लायक समजता की तुम्ही तुमचे अनुभव माझ्याशी डायरेक्टली शेअर करता. पण कधी कधी ठीक आहे, मी नाही हार्मफुल तेवढा, पण जर तुम्ही चुकीच्या माणसासमोर करत असाल तर यू नेवर नो की ती गोष्ट कुठे जाईल. बरोबर. तर ते प्लीज, म्हणजे ॲज अ क्रिएटर म्हणून मी ऑडियन्सला किंवा माझ्या फ्रेंड्सला मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही एवढ्या गोष्टी शेअर नका करत जाऊ. ते तुमच्यासाठी चांगलं नाही. तुम्ही करा, तुम्ही ॲप्रिशिएट करा, पण तुमच्या पर्सनल गोष्टी खरंच म्हणजे मी ग्रेटफुल आहे की तुम्ही करता. त्यातून पण मला भरपूर गोष्टी सुचतात आणि तो पण माझा कंटेंट असतो. बरोबर. आणि मग ते मला खूप आवडतं. आणि मला असं कधी कधी तर मी विचार पण नसतो केलेला की अरे तो माणूस पुढचा जेवढ्या कळकळीने सांगतो की मला असं ह्या व्हिडिओतून हे फील झालं, तो कधी कधी मी विचारही नसतो केलेला. मी खूप बेसिक काहीतरी विचार केलेला असतो आणि त्याच्यानुसार मी व्हिडिओ बनवलेला असतो. नाही, हे होतंच. कारण आता मी स्वतः ज्यावेळेस बघतो, आता तू समोर आहेस म्हणून किंवा उगीचच कौतुक नाही करत, पण ते मी स्वतः बघतो आणि मीच नाही तर माझे असे खूप मित्र आहेत की ज्यांना माहिती आहे की तू माझा फ्रेंड आहे, तर ते मला सांगत पण असतात. आमच्या चर्चा पण होते, तू नसला समोर तरीही. थँक्यू. त्याचबरोबर तू जसं आता व्हिडिओज बनवतो, तुझ्या क्षेत्रात छान काम करतो, पण श्रीराम आम्हाला कधी कधी तुझ्या इंस्टाग्राम स्टोरीमधून, इंस्टाग्राम पोस्टमधनं डायरेक्ट शेतात काम करताना सुद्धा दिसतो. हो. म्हणजे हा प्रश्न विचारायचा सहजच, पण एक छोटं कारण असं की खूप कमी लोक आहेत की जे त्यांचं रील लाईफ आणि रिअल लाईफ हे सेम आहे. बाकी तर सगळं रीलसाठी चालूच असतं. तसं माझं ते आहे. माझे व्हिडिओज ज्या अर्थी रिलेट होतात त्या अर्थी मी खूप जेन्युइनली जे आहे ते दाखवतो. मी कुठलीही गोष्ट अशी आव आणून करत नाही व्हिडिओत. आणि राहिली गोष्ट शेतातल्या कामाची, तर माझे वडील शेती करतात. म्हणजे ते गव्हर्नमेंट एम्प्लॉई होते, रिटायर्ड आहेत आणि ते शेती करतात. तर माझ्या घरात ऑलरेडी शेतीचं वातावरण आहे. माझी आई शेतात काम करते, मी करतो, भाऊ करतो, माझा दादा करतो. तर आम्हाला ते लहानपणापासून आहे. म्हणजे असं नाही की बाबा शेत कधीतरी 6 महिन्यातनं एकदा बघितलं, असं नाही आहे. आमचं असं शेतात लहानपणापासून येणं जाणं होतं. पण जेव्हा सगळं बंद होतं कोविडमध्ये, कोविड खूप काही घेऊन गेला लोकांकडनं, पण खूप काही देऊनही गेला. तर त्याच्यात मला ह्या गोष्टी भेटल्या, तर मला स्वतःला वेळ मिळाला खूप. तर त्यामध्ये म्हटलं शेतात कामं करू, घरच्यांची मदत करू. नाही, खरं तिथं मग मला ते मिळालं, म्हणजे की पण हे पण बरं, माझा कॉन्फिडन्स वाढला की मी हे पण करू शकतो. कारण मी जर जॉब करत असतो किंवा मी जर फुल टाईम ॲक्टिंगच करत असतो, तर मला कधीच असं नसतं जाणवलं की बाबा मी जाऊन शेती करावी. मला वेळ होता, त्यावेळी कामं चालू होती, तर भरपूर शेतीतल्या गोष्टी शिकलो, केली. म्हणजे आमच्याकडे त्याला दारी धरणं म्हणतात, तुमच्याकडे पाणी देणं म्हणत असतील. खूप वेगवेगळ्या म्हणजे लोकांच्या. मी पण शेतात काम करतो. तर मला सगळं जमतं. म्हणजे मला ओजी सगळं, म्हणजे ते तर काय बेसिक आहे, म्हणजे करूच शकतो माणूस. आणि मग परत असं झालं की मग आपण शेतातले व्हिडिओज का नाही टाकायचे, म्हणून शेतातले व्हिडिओज टाकतो. आणि माझं असं म्हणणं आहे, कुठलंही नॉलेज कधीच वाया जात नाही. जसं मी इंजिनिअरिंग केलं आहे, ते नॉलेजही मला ॲक्टिंगमध्ये उपयोगी पडतं. मी शेतात काम करतो, त्याचंही नॉलेज मला ॲक्टिंगमध्ये उपयोगी पडतं. तुम्ही काहीही करत असा, तुम्ही स्वयंपाक चांगला बनवत असाल ना, ते नॉलेजसुद्धा तुम्हाला फक्त ॲक्टिंगच नाही, तुम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी फील्डमध्ये त्याचा उपयोग होणार आहे, ते वाया जाणार नाही. तुझ्यासोबत असं कधी झालं आहे की काही लोक असे असतील की ज्यांना फक्त तू व्हिडिओज बनवतो एवढंच माहिती आहे, पण श्रीराम एक उत्तम अभिनेतासुद्धा आहे आणि मी ऑनस्क्रीन काम केलं, हे सुद्धा भरपूर लोकांना नाही माहिती. म्हणजे मला ते अजून म्हणतात की, किंवा कमेंट्समध्ये म्हणतात की सर तुम्ही सिरियलमध्ये कधी दिसणार. अरे बाबा, ते करून मग मी आता इकडं म्हणजे ते पण केलेलं आहे, ते करतोय अजूनही. माझं नाटक वगैरे माझं चालूच आहे, पण ते लोकांना माहीत नाही. ते काय जेव्हा दिसेल त्यांना तेव्हा दिसेल. हे सर्व करत असताना सोशल मीडियाला तू किती महत्त्व देतोस? आता याचं कुठलंही एक हो किंवा नाही असं उत्तर नाही मला देता येणार. पण एवढंच की तुमचं भान पाहिजे की तुम्ही त्याला एवढं पण महत्त्व नाही दिलं पाहिजे की ते तुमच्या मेंटल हेल्थवरती किंवा तुमच्या इमोशनवरती हावी होईल.
माझं म्हणजे की समजा काही गोष्टी म्हणजे भरपूर गोष्टी असतात की सोशल मीडियावर तुम्ही ट्रोल पण होऊ शकता किंवा तुम्ही रातोरात तुम्हाला कोण पब्लिक कसं उचलून घेईल डोक्यावर सांगता येत नाही. तर त्या गोष्टीला तुम्ही कसं घेता किंवा त्या गोष्टीला तुम्ही किती महत्त्व देता. कारण जे लोक तुम्हाला ट्रोल करतात त्या लोकांना तुम्ही माहिती आहे का किंवा तुमचं नक्की काय माहिती आहे, तुम्ही माणूस म्हणून काय आहे. त्यांनी तुम्हाला कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरून, एखाद्या लाईनवरून, एखाद्या स्टोरीवरून, पोस्टवरून, कमेंटवरून जज केलेलं असतं. तर त्यांच्या जजमेंटला तुम्ही किती महत्त्व द्यायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर सोशल मीडियाला मी महत्त्व देतोही आणि नाहीही. कारण की तो जो आकडा आहे त्यासाठी खरंच मी ग्रेटफुलच आहे की म्हणजे की मला लोक म्हणजे लाईक करतात. पण जर काही गोष्टी निगेटिव्ह घडत असतील तर तुम्हाला कळलं पाहिजे की तुम्ही त्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे. बरं, जरी तुम्हाला ते ॲप्रिशिएट करत असतील तरी तुम्ही एक स्वतःचं एक म्हणजे मी लय भारी असं पण नाही केलं पाहिजे. कारण की तुम्ही ॲक्च्युली म्हणजे ते लोकांचं एक इंटरप्रिटेशन असतं तुमच्याबद्दल. काही सेकंदाचा व्हिडिओ बघून, तुमचा काही टेक्स्ट बघून, तुमचा कुठली तरी स्टोरी बघून, तर ते जेन्युइन असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही स्वतः विचार करायला पाहिजे. तुम्ही स्वतःचा अभ्यास केला पाहिजे. पण एक कलाकार म्हणून काम करत असताना प्रेक्षकांकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतात. ज्यावेळेस प्रेक्षक आपल्याला बघतात, फॉलो करतात, तर यांच्या अपेक्षांचं असं तुला कधी ओझं होतं की? हो. म्हणजे एक विचार येतो की आपल्या ऑडियन्सचा आपल्याला अंदाज आलेला असतो की बाबा ह्यांना हे आवडेल, ह्यांना हे नाही आवडणार. बरं, मी जर वेगळं काही केलं तर, पण एक कलाकार म्हणून मी वेगळं काहीतरी केलं पाहिजेच म्हणून मी ते करतो. आणि मग त्यावेळी मी जसं बोललो की तुम्ही भान ठेवलं पाहिजे की जर मला निगेटिव्ह येतात, मलाही निगेटिव्ह कमेंट्स येतात, पण मी त्या गोष्टी हावी नाही करत स्वतःवर. आणि मी काही गोष्टी वाचतो, म्हणजे काही कमेंट्स वाचतो, काही नाही वाचत. सो माझ्यापर्यंत काही पोचत असेल, काही पोचत नसतील. जरी झालं तरी माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ते एक कोट आहे इंग्लिशमध्ये की वाईस इनफ टू नो दॅट आय विल लूज इट ऑल अँड कॉन्फिडंट इनफ दॅट आय विल गेट इट ऑल. म्हणजे मी एवढा शहाणा आहे की किंवा मी एवढा सुज्ञ आहे की बाबा मला माहिती आहे की हे सगळं क्षणिक आहे. आणि मी एवढा माझ्या स्वतःवर विश्वास आहे की हे जे गेलेलं आहे ते मी परत मिळवू पण शकतो. तर तो तुमचा स्वतःवर म्हणजे विश्वास पाहिजे की गेलं तर गेलं. जसं टिकटॉक रातोरात बंद झालं, कोणीच काय नाही करू शकलं, तसं एखाद दिवशी बाकीचे ॲप्स बंद होतील, सोशल मीडिया बॅन होईल, कदाचित सोशल मीडियाच बंद होईल. हो, जसं सोशल मीडिया, इंस्टाग्राम जे काय असेल त्याचे जेवढे फायदे आहेत ना तेवढे तोटे पण आहेत. हो, खूप तोटे आजकाल. तोटे जास्त आहेत. त्या गोष्टी कधी तुझ्यासोबत घडल्यात की आता असं बोलू नाही शकत आपण, आपले फॅन आहेत ते लोक तुझ्यावर प्रेम करतात, पण त्या गोष्टींचा कधी तुला त्रास किंवा काही एक्सपिरियन्स असा तुझ्यासोबत त्रास नाही म्हणत मी, सॉरी, पण असा काही एक्सपिरियन्स आहे का तुला? हो, म्हणजे पहिली गोष्ट तर फॅन ही गोष्ट आता मला वाटतं पर्सनली की राहिलीच नाही. आता फॅन जुन्या काळी असायचे, आता फॅन नसतात. आता एकतर तुमचे काय म्हणतात त्याला की तुम्हा व्ह्युअर्सच म्हणा तुम्ही, म्हणजे फॅन्स नाहीच राहिले. फॅन्स म्हणजे तो कॉन्सेप्टच वेगळा होता आणि ते लोक पण लकी होते जे फॅन होते ते पण, आणि ज्यांचे होते ते पण. आता फॅन्स नाही. आता तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला म्हणजे तुमचा जो तुम्हाला आत्ता लाईक करतोय, उद्या पुढे जर तुमच्याबद्दल काय आलं तर ते डायरेक्टली तुम्हाला डिसलाईक करायला बसलेले आहेतच. अशा गोष्टी आहेत. तर हो, तोटे असे आहेत की तोटे नाही म्हणता येणार, पण काही काही जर आता भरपूर व्हिडिओज बघून लोकांचे रिप्लायज येतात. जर आपण रिप्लाय नाही द्यावा तर लोकांना वाटतं हा ॲरोगंट आहे. रिप्लाय द्यावा तर काही असे अनुभव आलेले असतात की आपल्याला माहीत असतं की पुढे जाऊन आपलं काय होणार आहे. आणि तशा गोष्टी घडलेल्या आहेत की बाबा रिप्लाय दिला तर सुरुवातीतूनच ते हॅलो सर प्लीज एक रिप्लाय द्या ना, मग आपण देतो हाय हॅलो. पण ते पण एक भारी असतं, म्हणजे खूप चांगली, म्हणजे खूप चांगली फिलिंग आहे. आणि खरंच म्हणजे ते मिळावं प्रत्येकाला, आणि कलाकाराला हेच पाहिजे असतं. जर लोक प्रेम करत असतील तरच त्याच्या म्हणजे खरंच जगण्याला पण महत्त्व आहे किंवा त्याच्या कलेला महत्त्व आहे. जर लोकांना ते आवडत असेल तर नॉट जगण्याला, ॲक्च्युली सॉरी, जगण्याला नाही पण त्याच्या कलेला महत्त्व आहे. त्यांचे रिप्लाय आता आपण दिलं की हां हॅलो असा मेसेज केला, त्यांना रिप्लाय दिला, तर नंतर परत त्यांचं असतं की सर मग मला एकदा तुमच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलायचं आहे, मग मला तुमच्याशी ऑडिओ कॉल. मी फेसबुक मेसेंजर मी डिलीट केलं, अनइन्स्टॉल केलं. म्हणजे मला माहिती नव्हतं की तुम्ही ते सेटिंगमध्ये करू शकता की बाबा तुम्ही ज्या लोकांना फॉलो करता किंवा जे तुमचे फ्रेंड्स आहेत क्लोज लिस्टमध्येच तुम्ही ते सेटिंगमध्ये करू शकता की बाबा ते तुम्हाला व्हिडिओ कॉल करू शकता. तर मला ते सेटिंग माहीत नव्हतं. मला फेसबुक
मेसेंजर मी 1.5 वर्ष अनइन्स्टॉल केलं होतं कारण मला एका रात्रीत 150 कॉल आलेले आहेत म्हणजे सो मला माहिती आहे ते त्यामुळे हो असा त्रास होतो कधी कधी. बरं ह्याच्यात पण सुरुवातीला चांगलं वाटतं की अरे हां पण एका पॉईंट नंतर असं वाटतं की आपल्यामुळे पुढचा माणूस एवढा अफेक्ट होतोय तर त्या माणसासाठी काहीतरी विचार म्हणून मी स्वतःला थांबवतो. म्हणजे की मला माहिती आहे की बाबा मी खूप त्रयस्थ व्यक्ती आहे म्हणजे मी प्रत्येक गोष्टीला एक थर्ड आय व्ह्यू म्हणून बघतो. बरोबर. म्हणजे मी असं नाही बघत की मी आणि तू आहेस तर मी हे नाही बघत. म्हणजे आत्ता पण माझ्या डोक्यात हे चालू आहे की आपण दोघं तिथून कसं दिसतोय हे माझ्यासारखं बॅक ऑफ द माइंड असतं. त्यामुळे माझी विचारसरणी पण तशी आहे, माझे विचार पण तसे असतात. त्यामुळे मी गोष्टींचं भान ठेवतो आणि तसं वागतो. पहिलंच पॉडकास्ट अँड थँक्यू टू यू. माझा पण मी खूप बर्डन होतं मला कालपर्यंत. ज्यावेळेस लाईट्स ऑन झाली, माईक समोर आले, आत्ता समजते काय असतं. हो आय कॅन अंडरस्टँड. माझी पहिली वेळ अशीच होती. असे खूप मुलं मुली आहेत की त्यांना या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे, प्रयत्न करतात. आणि मी असे खूप मुलं मुली पाहिलेत की 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष स्ट्रगल करताय, चांगलं करताय, मग कुठेतरी जर त्यांना चान्स मिळत नसेल तर ते निगेटिव्ह होतात किंवा ही गोष्ट बंद करतात. एक तुझा आत्तापर्यंतच्या अनुभवानुसार, एक्सपिरियन्सनुसार तू काय सांगशील? माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही ऑब्व्हियसली प्रत्येकजण एखाद्या क्षेत्रात येत असेल ना तर ते आपण काहीतरी विचार घेऊन जातो की हां मी इथं गेलो तर माझं हे होईलच, मी तिथं गेलो तर माझं ते होईलच. तर असं काही अपेक्षा खरं तर ठेवू नये. फक्त आपल्याला जे आवडतं ते करत राहावं. जर तुम्ही ते म्हणजे तुम्ही जर फळाची अपेक्षा केली तर आणि जर ते नाही मिळालं तर ऑब्व्हियसली तुमच्या मनात निगेटिव्हिटी येणार आहे. तर अशा गोष्टी म्हणजे जसं श्रीकृष्ण पण म्हणतात की तू कर्म करते ज्या फल की चिंता ना कर. तर तसंच माझं एक धोरण आहे. जसं की मी एक हिंदीमध्ये आहे म्हण की नेकी कर दर्या में डाल, तसं माझं आहे की ऑडिशन दे दर्या में डाल. मी परत त्या गोष्टीचा विचार नाही करत त्यांनी मला जसं लागेल झालं पण आठवलंच नाही. तसं ते मी धोरण ठेवलंय की ऑडिशन आपलं काम आहे, ऑडिशन दे बस. पुढं झालं नाही झालं ते त्यांचं काम आहे. बरोबर. भरपूर गोष्टी मॅटर करतात. जसं की आता माहीत नाही तुम्हाला त्यांनी अभिनयासाठी काढलंय का तुमच्या लुकसाठी काढलंय का त्यांचे बाकीचे अजून काही फॅक्टर्स आहेत, टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो, काही असू शकतं. बरं फक्त मीच स्टोरीमध्ये मीच नाही ना, माझ्यासोबत बाकीचे कलाकार आहेत. त्या पूर्ण म्हणजे समजा हिरोईन आहे तर तिला मी सूट होतोय नाही होतोय ह्या पण गोष्टी असतात. तर तिथं कुठं आता तिथं त्या गोष्टी माझ्या हातात नाहीत ना. माझ्या हातात फक्त माझा अभिनय आहे. तो मी योग्य केला आहे अयोग्य केला आहे हे तर ते मला सांगत नाहीत. सो आपण फक्त एवढा कॉन्फिडन्स आपल्यावरती पाहिजे की माझं काम चांगलं आहे. त्यामुळं नाही ह्या गोष्टी डोक्यात न ठेवता यावं, प्रयत्न करत राहावेत. जिथे मिळेल तिथे संधीचा फायदा घ्यावा आणि काम करत राहावं. चांगल्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं, चांगला कंटेंट बघावा, चांगली नाटकं बघावीत. जास्त महत्त्वाचं ते चांगली पुस्तकं वाचावीत. हो, आता तुझं नाटकाचे रिहर्सल चालू आहे. व्यावसायिक नाटक करतोय. शुभेच्छा तुला त्यासाठी. थँक्यू सो मच. आत्तापर्यंत किती नाटकं केलीस? म्हणजे रिअल आयुष्यात तर करतोस तू नाटकं मी 2013 पासून नाटक करतो, कॉलेजला असल्यापासून. तर मी आत्तापर्यंत तशी एकूण नाटक ही प्रोसेस 14 वेळा केली आहे. त्यातली मी ॲज अ अभिनेता मी 10 नाटकं केली आहेत. आणि बाकीची पहिली जी सुरुवातीची नाटकं होती ती बॅकस्टेजपासून सुरुवात केली होती. सो एवढी नाटकं केली आहेत. आणि आत्ता तुला काय विचारायचं आहे का अजून? एवढी नाटकं केली. हो. मग आत्ता जे नाटक चालू म्हणजे ज्याची तुम्ही प्रॅक्टिस करताय त्याबद्दल काही सांगू शकतो? मला आवडेल सांगायला. आम्ही एक संगीत नाटक करतोय. आमच्या नाटकाचं नाव आहे गोष्ट संगीत संयुक्त मानापमानची. तर मानापमान नाटक हे 1921 साली संयुक्तपणे केलं होतं बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांनी एकत्र येऊन, म्हणजे संयुक्तपणे. तर ते नाटक घडलं कसं, त्या नाटकाची पार्श्वभूमी काय आहे हे सांगणारं आमचं नाटक आहे. तर त्या नाटकात म्हणजे नाट्यसंगीत आहे आणि खूप चांगला म्हणजे 1921चा काळ आम्ही उभा करायचा प्रयत्न केलेला आहे. मस्त. आणि खूप चांगले लोक आहेत नाटकात. खूप दिग्गज लोकांनी, ऋषिकेश जोशी त्याचे डिरेक्टर आहेत आणि लेखक अभिराम भडकमकर आहेत आणि कौशल इनामदार आमच्या नाटकाचं म्हणजे संगीत बघतायत. प्रदीप मुळे यांचं नेपथ्य आहे. सो खूप चांगलं नाटक आहे. आणि मी तुम्हाला विनंती करेन की तुम्हाला खरंच वेळ मिळाला तर तुम्ही नक्की नाटकाला हो, नक्की बघा.
प्रमोशन करतोय, नाटकाला नक्की जा, मी पण येणार आहे. या प्लॅटफॉर्मसाठी. गेली काही वर्ष तू या क्षेत्रात काम करतोय, तर आत्तापर्यंत या क्षेत्रामध्ये खूप सारे बदल झाले, तर याकडे तू कसं बघतो किंवा तुझा एक्सपिरियन्स काय आहे यामागचा? मला तरी असं वाटतं की जे बदल झाले ते खरंच खूप चांगले झाले. जास्तच माझा पर्सनल अनुभव सांगायचा झाला तर अगदी 2018-19पर्यंत मी जर कुठल्या ऑडिशनला वगैरे जायचं असेल तर मी ऑल द वे लाईक कोल्हापूर, म्हणजे पुणे, फिजिकल ऑडिशन द्यायला लागायचे, जाऊन म्हणजे ट्रॅव्हल करून तुम्हाला फिजिकली जाऊन तिथं ऑडिशन द्यावं लागत होतंच. म्हणजे आधी फक्त व्हॉट्सअपवरती प्रोफाईल पाठवून घ्यायचे आणि मग ऑडिशनला बोलवायचे. तर आफ्टर कोविड 2020 भरपूर गोष्टी चेंज झाल्या. जसं की जो स्ट्रगल होता की तिथं जाणं हा स्ट्रगल नाही, पण तिथं जाऊन तयार होऊन जरी तुमची इच्छा म्हणजे किंवा तुम्ही फ्रेश नसाल, तुम्ही एवढं ट्रॅव्हल करून आलाय, तो थकवा वगैरे सगळं विसरून तुम्हाला तिथं ऑडिशन ज्या मूडमध्ये आहे त्या मूडमध्ये द्यायचं, म्हणजे तो मोठा स्ट्रगल आहे. ते अगदीच सगळे कलाकार समजतीलच तो. पण तो जेव्हा तुम्ही घरात बसून मोबाईलवरती रेकॉर्ड करता तर तुम्ही कम्फर्टेबली म्हणजे तुम्ही तेवढा वेळ स्वतःवरती म्हणजे घालवू शकता की बाबा म्हणजे तो स्ट्रगल पूर्ण वाचला, तर तो खूप चांगला बदल झाला. त्यानंतर अजून सांगता येईल की सोशल मीडियाचा हस्तक्षेप म्हणजे सोशल मीडियामुळे भरपूर गोष्टी सोप्या झाल्या. जसं की तुम्ही स्वतःला प्रोमोट करणं झालं किंवा स्वतःचा ऑडियन्स तयार करणं झालं. त्यातलीच एक इंस्टाग्रामवरच्या तुझ्या व्हिडिओज. हां, म्हणजे तसंच म्हणता येईल किंवा लोकांना म्हणजे अशा अपॉर्च्युनिटीज क्रिएट व्हायला मदत झाली. म्हणजे तुम्ही ते गोष्ट तशी पण घेऊ शकता. आणि अजून एक जास्त महत्त्वाचं OTT. हो, म्हणजे किंवा हे जे करतोय बरोबर हे आत्ता आलंय ना. आधी होतं पण एवढं नव्हतं. तर हे खूप चांगले चेंजेस आहेत. तर मला तेच की म्हणजे OTTने तर खूप काही दिलं लोकांना. म्हणजे ज्या लोकांना फक्त असं वाटत होतं की हे मोठ्या स्क्रीनसाठी आहेत, ते लोक पण आले मोबाईलवर. बरोबर. आणि त्यांच्यामुळे अजून इन्स्पिरेशन मिळालं. बरं, जे लोक असे एक हिरोइझम होता हिरोजमध्ये किंवा ॲक्टर्समध्ये, तर तो कुठेतरी OTTमुळे एक सट्टल दृष्टीकडे गेला की हिरोइझम न येता तो एक कुठंतरी एक नॉर्मल कॅरेक्टर म्हणून, ॲक्टर म्हणून ते जे दिसायला लागलं, ज्याच्यामुळे जो इंडस्ट्रीमध्ये रिअलिझम म्हणजे आधीपासून रिअलिझम आहे त्याच्याबद्दल मी नाही बोलत, रिअलिझम आहेच आहे, पण ते जे एक हिरोइझम होतं की बाबा हा व्यक्ती हेच काम करणार, तो व्यक्ती तेच काम, तर हे कुठेतरी कमी झालं. आणि OTTमुळं OTTमुळं अपॉर्च्युनिटीज भरपूर आल्या. कारण की अगदीच तुम्ही म्हणजे मूवीज आले, सिरीज आल्या, काही म्हणजे काय म्हणतात डॉक्युमेंटरीज आल्या. तर या गोष्टींमुळे भरपूर कलाकारांना स्कोप मिळाला, प्रत्येक वयाच्या, प्रत्येक जेंडरच्या पण म्हणू शकतो आपण. कारण की आजकाल ते पण खूप म्हणजे त्यांनाही अपॉर्च्युनिटीज मिळतात सगळ्या जेंडरच्या. तर तो एक इंडस्ट्रीमधला खरंच चांगला बदल आहे. ठीक आहे, आता या सर्व तर गप्पा आपल्या झाल्या. आता एक छोटासा टास्क आहे, तो तुला करायचा आहे. काय? एक टेन्शन नको घेऊ, क्विक क्वेश्चन आन्सर. मग ठीक आहे. रेडी? येस. डन. पहिला प्रश्न. हां. फेवरेट ॲक्टर ॲक्ट्रेस कोण मराठी इंडस्ट्रीमध्ये? फेवरेट ॲक्टर मराठी इंडस्ट्रीमध्ये जितेंद्र जोशी आणि ॲक्ट्रेस मुक्ता बर्वे, त्यानंतर उर्मिला कानेटकर. वा. मराठी इंडस्ट्री की साऊथ इंडस्ट्री? हो, मराठी इंडस्ट्री. कारण मला इथंच काम म्हणजे जे आपलं आहे ते आपलं आहे. बरोबर आहे. मराठी इंडस्ट्रीमध्ये कोणाला डेट करायला आवडेल? ओके, म्हणजे तू ऑप्शन्स की ऑप्शन नाही तू सांगायचं. ओके, इथे ऑप्शन नाही. कोणाला डेट करायला आवडेल? अरे बापरे, आता कोणाचं नाव घेऊ? मराठी इंडस्ट्रीत मला कोणाला डेट करायला आवडेल हा महत्वाचा. कधीच विचार केला नाही रे मी. हे महत्वाचा कधीच विचार केला नाही मी की मी कुठल्या उत्तर दिल्याशिवाय पुढचा प्रश्न होणार नाही. मला कीर्ती सुरेश विशेष आवडते, साऊथची. आता मराठी सांग. कीर्ती सुरेशला मी डेट म्हणजे अगदीच मला आवडेल. चेहराच दिसे ना समोर, तू सांग की मला कोण कॉम्प्लिमेंट करेल. म्हणजे मी कोणाला डिमीन नाही करत. एवढा विचारच नाही केला. एवढा विचार करावा लागतो. अरे मी पहिले तर विचार करतो की कोण मुली आहेत जे माझ्या वयाच्या आहेत. सो मी तो विचार करतो की जे माझ्या एज रेंजमध्ये त्याच. आहो म्हणणारी हवी की ऐ म्हणणारी हवी?
काहीही चालेल, फक्त जीवापाड प्रेम करणारे असं आहे. वा 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 मस्त. आवडता मराठी चित्रपट? चिमणी पाखरं. हो सिरियसली? खरंच थिएटरला बघितलंय मी बघितलेला पण. मी 4th-5वीत असेल. माझी आई मला घेऊन गेली होती. मला तो मूवी खूप आवडतो आणि खरंच म्हणजे अजूनही मी ऑब्व्हियसली सगळेच रडतात हो. त्या. आणि अशी ही बनवा बनवी म्हणजे भरपूर मूवीज आहेत तसे आवडतात, पण चिमणी पाखरं लगेच म्हणजे आवडतो, खरंच आवडतो. आजपर्यंत तुझ्या व्हिडिओजवर केलेली सर्वात बेस्ट कमेंट? आजच केली आहे एक मुलगी आहे. माझा आत्ता जो व्हिडिओ आहे व्हिडिओ कॉल विथ बेस्ट फ्रेंड, तर त्याच्यावरती एका मुलीने कमेंट केली आहे की आजच्या जमान्यातला द्रौपदीचा श्रीकृष्ण. सो मला ते खूप आवडलं आणि मला ते खूप एकतर श्रीकृष्ण खूप जवळचा आहे आणि तिला म्हणजे माझ्यात काही अंश दिसला. सो थँक्यू सो मच त्यासाठी आणि मी असाच कंटेंट बनवत राहीन. सर्वात शेवटचा आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन. हां, मोठा श्वास घे. मराठी बिग बॉसमध्ये जायला आवडेल. येस नक्की नक्की नक्की. तर खूप साऱ्या गप्पा आज आपण मारल्या आणि तुझे खूप खूप धन्यवाद, कारण खूप शॉर्ट नोटीसवर तू इथे आलास. ॲक्च्युली आशिष तुझे खूप आभार की तू मला बोलवलंस.